मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. फॅब्रिक पेंटिंगच्या या भागात आपण एका टी शर्टवर पेंटिंग करणार आहोत. यासाठी आपण फॅब्रिक पेंट्स वापरणार आहोत. कापडासाठी जे वेगळे रंग मिळतात ते आपण इथे वापरणार आहोत. आता या टी शर्टवरती पुढच्या भागाला काहीतरी प्रिंट केलेलं आहे. तर पेंटिंग आपण त्या लिहिलेल्या जागेच्या आजूबाजूला करू शकतो किंवा मागच्या पाठीवरच्या भागाला करू शकतो. आता हा मागचा भाग तुम्हाला दिसतोय, त्याच्यावरती पूर्ण मोकळी रिकामी जागा आहे. तर साधारण जो भाग व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी आपण पाठीवरच्या जागी काहीतरी डिझाईन करायचा विचार करतो आहे. आता हा टी शर्ट आहे तो डबल आहे, दुपदरी आहे. म्हणजे जर का आपण वरती पेंट केलं तर ते खाली ॲब्सॉर्ब होऊन खालच्या भागाला डाग पडू शकतो. म्हणून आपण काय करणार आहोत, इथे काही पेपर घेतलेत, जरा त्यांनी जाडी मिळेल आणि कडकपणा मिळेल आणि ते पेपर प्लॅस्टिकमध्ये घातलेत. म्हणजे प्लॅस्टिक हे काही रंगांना चिकटून बसणार नाही, सेपरेट राहील आणि आपल्याला एक स्टिफनेस मिळेल. खालचे कागदही खराब होणार नाहीत. आता आपल्याला ज्या ठिकाणी पेंटिंग करायचं आहे त्या ठिकाणी बरोबर आपण तो कागद प्लेस करून घेतला आहे, त्या जागी बरोबर ठेवलेला आहे. आजूबाजूला चाचपडून बघता येतं की तो कागद आपला बरोबर मध्यभागी आहे की नाही. आणि आपण अशी रेष काढून बघू शकतो त्या कागद आपल्याला कुठे आहे. खालचे कागद ते साधारण 4-5 कागद एकत्र आहेत, त्यामुळे त्याला जरा थोडासा थिकनेस आलेला आहे, जाडी आहे. आता आपल्याकडे आहेत ब्रशेस, फ्लॅट ब्रश, राऊंड ब्रश, पॅलेट आणि फॅब्रिक कलर्स जे बाटलीमध्ये येतात ते रंग आपल्याकडे आत्ता आहेत. आपण इथे 2 रंगांचा वापर करणार आहोत, काळा रंग आणि पांढरा रंग. टी शर्टचा रंग कुठला आहे आणि त्यावर कुठले रंग उठून दिसतील त्याप्रमाणे आपण आपले रंग निवडावेत. आता हा गुलाबी रंग असल्यामुळे हा मीडियम टोन आहे, एकदम खूप डार्क नाही आहे तर एकदम खूप लाईट नाही आहे. त्यामुळे आपण इथे एकदम डार्क म्हणजे ब्लॅक आणि एकदम लाईट म्हणजे व्हाईट असे 2 रंग घेतले तर ते दोनही रंग ह्याच्यावर उठून दिसतील. आता आपण काळा रंग पॅलेटमध्ये काढून घेतलेला आहे. आपल्याकडे जे ब्रशेस आहेत त्यातला कुठला ब्रश वापरण्यास योग्य आहे, आपल्याला किती बारीक काम करायचं आहे किंवा किती जाड काम करायचं आहे, किती मोठ्या भागात रंगवायचं आहे, याप्रमाणे आपण हे ब्रश वापरायला हवेत. आता आपण काम सुरू करूया. पॅलेटमध्ये आपण फक्त काळा रंग काढून घेतला आहे. आपल्याकडे एक इयरबड आहे, म्हणजे एक काडी असते आणि त्याला दोन्ही बाजूला कापूस लावलेला असतो, तो आपण घेतला आहे आणि तो काळ्या रंगामध्ये बुडवून घेतला आहे. आता हा जो टी शर्ट आपण तयार ठेवला आहे, ज्याच्या आतमध्ये व्यवस्थित कागद आणि प्लॅस्टिक घालून ठेवले, त्यावर आपण इयरबडने काळ्या रंगाचे ठिपके काढणार आहोत. आपल्याला जसे हवे तिथे सुचतील तसे काहीही माप न घेता कुठेही ठिपके काढून घेऊया. इयरबडमुळे बरोबर गोल आकाराचे व्यवस्थित ठिपके येत आहेत आणि हा रंग खालच्या भागाच्या टी शर्टवरती जाऊ शकणार नाही, कारण मध्ये आपण कागद ठेवलेले आहेत. आता जेवढ्या भागामध्ये आपल्याला डिझाईन करायचं आहे तेवढ्या भागामध्ये आपण हे ठिपके काढून घेऊया. हे ठिपके सरळ रेषेत किंवा बरोबर एकाखाली एक असे नाही आहेत, तर कसेही इकडे तिकडे आपण ते ठिपके काढत आहोत. सुरुवातीला आपण अगदी सोपं प्रकारचं डिझाईन काढणार आहोत, पण जरी ते सोपं वाटलं तरी ते दिसायला खूप छान दिसणार आहे.
आपल्याला हवे तितके ठिपके आपण काढून घेतलेत. आता ते ठिपके वाळण्यासाठी थोडा वेळ थांबायला हवं. ते ठिपके पूर्ण वाळले. आता आपण बारीक ब्रश घेतला आहे, 0 नंबरचा ब्रश घेतला आहे आणि तोच काळा रंग घेऊन आपण ते ठिपके जोडून घेणार आहोत. जोडताना आपल्याला हवं तिथे हवी तशी रेषा काढायची आहे. ती रेषा मात्र बारीक आणि सलग व्यवस्थित असायला हवी. तुटक तुटक रेषा नको आणि एकसारखी बारीक रेषा असायला हवी. आपल्याला जर का वाटलं ब्रशमध्ये जास्त रंग झाला आहे तर आपण पुन्हा एकदा ब्रश धुवून टाकावा, व्यवस्थित पुसून घ्यावा आणि नंतर पुन्हा एकदा तो ब्रश रंगात बुडवायचा आणि सलग सरळ नाजूक रेषा काढायची. ठिपके पूर्णपणे वाळलेले असले पाहिजेत, नाहीतर आपण जेव्हा रेषा काढतो तेव्हा आपला हात त्या ठिपक्यांना लागतो आणि तेच ठिपके आपल्याला हाताला लागून ह्या टी शर्टवर इतर ठिकाणी डाग पडू शकतात.
आपले सर्व ठिपके जोडून झाले आहेत, त्याला रेषा काढून झाल्या आहेत. आता यापुढे काय करूया बरं? ह्याच्यामध्ये अजून काहीतरी करायला हवं. आता तोच बारीक ब्रश घेतला आहे, परंतु ह्या रेषा वाळल्या आहेत ना याची खात्री करून घेतली आहे. आता त्या त्रिकोणांमध्ये किंवा चौकोनांमध्ये जे काही तयार झालेले आकार आहेत त्यामध्ये अजून नक्षी आपण काढून घेऊया. ही नक्षीसुद्धा रेषांनीच काढायची आहे. आपल्याला हव्या तशा वेगवेगळ्या रेषा आपण काढू शकतो. तिरक्या रेषा, सरळ रेषा, नागमोडी रेषा, जे सुचेल आणि आपल्याला जे योग्य वाटेल तसं आपण यामध्ये करायचं आहे. इथे बघा आपण चौकड काढून घेतली आहे आणि त्यातले एक सोडून एक चौकोन काळ्या रंगाने रंगवून घेतलेत. पुढच्या चौकोनात आपण रेषा काढल्या आहेत. व्ही व्ही अशा आकाराच्या त्या रेषा आहेत आणि त्याच्या बाजूला आपण ह्या त्रिकोणामध्ये ठिपके काढूया. प्रत्येक वेळी बाजूच्या आकारामध्ये डिझाईन काढताना आधीच्या आकारामधलं डिझाईन खराब होणार नाही किंवा आपल्या हाताने पसरणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. एकतर ते वाळेपर्यंत आपण वाट बघावी किंवा त्याला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी.
आपण बऱ्याचशा आकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन काढून घेतलं आहे. बघा, एकच रंग आहे तरीसुद्धा किती सुंदर दिसतं हे डिझाईन. काही आकारांच्या बाहेरही आपण बारीक बारीक रेषा काढल्यात, काही आकारांमध्ये चौकोन काढलेत, काही आकारांमध्ये आपण चांदण्या काढल्या आहेत, ठिपके काढलेत, नागमोडी रेषा काढल्या आहेत. बघा, आपल्याला जसं सुचत गेलं तसं आपण ह्यामध्ये डिझाईन काढत गेलो आहे आणि आपला मनाचं समाधान होईपर्यंत आपण ते डिझाईन काढलं आहे. आता आपण दुसरा रंग वापरूया. पांढरा रंग घेणार आहोत आपण. आता जसा काळा रंग उठून दिसतोय तसाच पांढरा रंगही इथे उठून दिसणार आहे. तर काय करायचं ते मात्र आपण व्यवस्थित ठरवलं पाहिजे. कुठल्याही रंगाचा अतिरेक न होता दोन्ही रंग एकमेकांबरोबर शोभून दिसतील इतपतच काम करावं. आता बघा, पांढरा रंग आपण त्रिकोणाच्या कोपऱ्यांमध्ये देत आहोत. आपल्याला बरेच प्रकारचे चित्र किंवा नक्षी काढता येते, त्यामुळे असंच केलं पाहिजे असा काही नियम नाही आहे. त्यावेळी आपल्याला जे जे चित्र काढावं असं वाटेल ते आपण काढूया. आणि याच्यासाठी अजून एक काम करता येईल की प्रथम कागदावर आपल्याला हवं ते डिझाईन आपण काढून बघावं. ते डिझाईन जर चांगलं वाटत असेल की बाबा हां, हे डिझाईन नक्की चांगलं दिसतंय, आपण 2-4 डिझाईन काढून बघितली तर त्यातलं एक डिझाईन आपण ठरवावं की हे सगळ्यात जास्त चांगलं दिसतंय. ते डिझाईन नंतर आपण कापडावर काढू शकतो. अशा प्रकारे जोपर्यंत आपल्याला जास्त सराव नाही तोपर्यंत आपण कागदावरची डिझाईन्स बघून कापडावर करू शकतो. एकदा का आपल्याला सराव झाला, सवय झाली, अंदाज आला की आपण काहीही रफ ड्रॉइंग न करता सुद्धा जसं सुचेल तसं चित्र त्या कापडावर काढू शकतो. आपण काही ठिकाणी रंग भरून घेतला आहे, काही ठिकाणी ठिपके काढतोय आणि शेवटी मघाचाच तो कॉटन बड वापरून आपण काही जाडे ठिपके काढतोय. ब्रशने जे ठिपके काढलेत ते बारीक ब्रशने काढल्यामुळे बारीक आहेत आणि त्याला अजून उठाव येण्यासाठी आपण काही ठळक असे पांढरे ठिपके कॉटन बडने काढत आहोत. पहा, अगदी सहज, सोपं आणि सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे. हे डिझाईन आपल्याला मोठं हवं असेल तर आपण अजूनही त्याला वाढवू शकतो. आपल्याला हातावर हवं असेल तर आपण हेच डिझाईन हातावर रिपीट करू शकतो. पुढच्या भागातही आपण अशा प्रकारचं काही डिझाईन काढू शकतो. म्हणजे एक टी-शर्टवरती एकाच वेळी पुढचा भाग, मागचा भाग, बाह्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे डिझाईन काढू शकतो. हे डिझाईन एकदा वाळण्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. व्यवस्थित वाळलं की आतला कागद काढून घ्यायचा आहे.
हा टी शर्ट नीट वाळण्यासाठी आपण हँगरला लावून ठेवायचा आहे. आता हे जे खाली काही काळे ठिपके गेलेले होते कागदावर ते आपण पुसून टाकूया, म्हणजे पुढच्या पेंटिंगसाठी सुद्धा आपल्याला हेच प्लास्टिक वापरता येईल. रंग तिथे वाळलेला दिसतोय त्यामुळे तो नीट नुसता पुसून निघत नाही आहे. आपण काय केलं, ब्रशने त्याला थोडं पाणी लावलं आणि मग ते घासून पुसून स्वच्छ केलं. अशी सोपी डिझाईन्स आपण कापडावर काढू शकतो. आपण ज्या वस्तू वापरतो त्यावर आपण ही डिझाईन्स काढू शकतो. आपल्या कुर्त्यावर काढू शकतो, आपल्या ड्रेसवर काढू शकतो, टी शर्टवर काढू शकतो, पॅन्टवर सुद्धा आपण अशा प्रकारचं डिझाईन काढू शकतो. साडीवर करू शकतो. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स आपण काढून याचा भरपूर सराव करू शकतो.